नमस्कार मंडळी, मित्रमैत्रिणी. मैत्री केली तर जात पाहू नका, मैत्री केली तर जात पाहू नका, आणि मदत केली तर ती बोलून दाखवू नका, आणि मदत केली तर ती बोलून दाखवू नका. कारण कोणत्याही बाटलीचं सेल दोस्ताचं दिल एकदा तोडलं की विषय संपला. दोस्ताचं दिल एकदा तोडलं की विषय संपला. मित्र गरज म्हणून नाही तर सवय म्हणून जोडा. मित्र गरज म्हणून नाही तर सवय म्हणून क्षणा जोडा. कारण गरज संपते पण सवयी कधीच सुटत नाहीत. सुटत नाही. मित्र नावाची ही देवी देणगी जीवापाड जपून ठेवा. मित्र नावाची ही देवी देणगी जीवापाड जपून ठेवा. कारण जीवनातील अर्धा गोडवा हा मित्रामुळेच असतो. कोणीतरी विचारते, मित्रामध्ये एवढे काय विशेष? नातेवाईकापेक्षा त्याने सांगितले, मित्र हे फक्त मित्रच असतात. त्यात सख्खे, चुलत, मावस, सावत्र असे काहीच नसते. ते थेट मित्रच असतात. मैत्रीचे धागे हे कोळ्याच्या जाळ्यापेक्षा बारीक असतात. पण लोखंडाच्या तारेहूनही मजबूत असतात. तुटले तर श्वासाने तुटतील, नाही तर वज्रघातानेही तुटणार नाहीत. प्रत्येक दुखण्यावर दवाखान्यात उपचार होतात असं नाही. काही दुखणी कुटुंब आणि मित्रमंडळी याच्याबरोबर हसण्याने आणि खिदळण्याने बरी होतात. काही दुखणी मित्रमैत्रिणीच्या हसण्याने आणि खिदळण्याने बरी होतात. कितीही प्रयत्न केले तरी अंधार सावली म्हातारपणात शरीर आणि आयुष्याच्या शेवटच्या काळात पैसा कधीच साथ देत नाही. साथ देतात ते फक्त आपले जोडलेले जवळचे मित्र. मित्र बोलवीत आहेत पण तुम्हाला जावेसे वाटत नसेल तर समजा की तुम्ही म्हातारे झालात. म्हातारपण येऊन न देणे आपल्या हातातच आहे ना. मित्रासोबत राहा, आनंदात जीवन जगा. सर्व मित्रमंडळीसाठी हा सल्ला आहे. तर सर्वांनी मैत्रीची साथ कधीच सोडू नका, बरोबर ना? तर आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.